निवडणुका हायजॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप धंगेकरांनी केलेला आहे। सत्ताधाऱ्यांनी सरकारी पैसा निवडणुकीत लावला आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये 50 कोटी वाटले असा रवींद्र धंगेकरांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलेला आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये 50 कोटी वाटल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी केलेला आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने शिंदे सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आणि या भ्रष्टाचाराच्या डोंगरमध्ये करोडो रुपये हे त्यांनी खिशात घेऊन निवडणुकीत वापरण्याचा प्रयत्न केला। तर आमच्या लक्षात आलं की हा सगळा पैसा आला कुठनं आणि कशा पद्धतीने हा पैसा जनतेच्या समोर एक मतदारसंघात 50-50 कोटी रुपये जर वाटत असेल तर हे काय जे आहे ते काय लय श्रीमंत मोठे कारखानदार नाहीत। निवडणुका हायजॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप धंगेकरांनी केलेला आहे। सत्ताधाऱ्यांनी सरकारी पैसा निवडणुकीत लावला आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये 50 कोटी वाटले असा रवींद्र धंगेकरांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलेला आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये 50 कोटी वाटल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी केलेला आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने शिंदे सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आणि या भ्रष्टाचाराच्या डोंगरमध्ये करोडो रुपये हे त्यांनी खिशात घेऊन निवडणुकीत वापरण्याचा प्रयत्न केला। तर आमच्या लक्षात आलं की हा सगळा पैसा आला कुठनं आणि कशा पद्धतीने हा पैसा जनतेच्या समोर एक मतदारसंघात 50-50 कोटी रुपये जर वाटत असेल तर हे काय जे आहे ते काय लय श्रीमंत मोठे कारखानदार नाहीत।